असं आहे ना की आता हे पतंग उडवणारे सगळे जे आहेत ना आमचेच माणसं आहेत. त्याच्यामुळे आता कोणाची पतंग कापणार, सगळ्यांच्याच पतंग ज्या जास्तीत जास्त वरती न्यायचे आहे. सगळ्यांच्या पतंग वरती जातील त्याच्यावर माझी पण पतंग वरती जाणार आहे. बाकी जे आहे ज्यांच्या पतंग कापायचे त्या राजकारणाच्या निवडणुकीच्या वेळेला बघू कोणाकोणाचे जे पतंग उडवायला येतील काय त्यांच्या कापू. ते आमचे सगळ्यांचे सहकारी, सर्व पक्षांचे सहकारी पतंग आम्हीच कापू असं त्यांनी. हो. आता त्यांनी 2 वेळा उभे राहिले तर ते आमच्या एक तुम्ही राहिला तुका. आणखीन प्रत्येक वेळेला बाकीचे जे माझ्या विरुद्ध उभे राहिले त्यांच्याबरोबर तुम्ही सगळे प्रयत्न केले पण अयशस्वी ठरला. परत प्रयत्न करा. काय बाकीचं प्रॉपर्टी विकतच चाललेला आहात तुम्ही. घेणारे पण या तुमच्या येवल्यामध्येच आहेत. आणखीन काय करायचं तर करा. या राजकारणामध्ये उभे राहा म्हणा. तुम्हीच उभे राहा म्हणा. मी तर त्यांना आणखी चॅलेंज करतो. तुम्ही उभे राहा. साहेब, महायुतीच्या मेळाव्यांमध्ये अनेक ठिकाणी नाराजीचं नाट्य बघायला मिळतं आहे. काय सांग? हे बा, महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल सगळीकडे या गोष्टी तुम्हाला लक्षात येणार. याचं सरळ कारण असं आहे की मागच्या निवडणुकीमध्ये शिंदे, उद्धवजी ठाकरे हे सगळे BJPकडे होते. आम्ही काँग्रेस बरोबर होतो. काँग्रेसने आम्ही इथं आणलं आणि उद्धव ठाकरे, शिंदे, शिवसेना सगळे एकत्र आणि BJP अशी लढाई झाली. आता इकडचे काही तिकडे गेले, तिकडचे इकडे आले. त्याच्यामुळं काही ठिकाणच्या ज्या जागी जे मागच्या वेळेला हरलेले आहेत त्यांना उभं राहायचं आहे. परंतु आता ते महायुतीत तरी आले किंवा महाविकास आघाडीत तरी आलेले आहेत. त्यामुळे हे प्रश्न जे आहेत दोन्हीकडे आता निर्माण होणार. ते महाविकास आघाडीत सुद्धा निर्माण होणार. साधी गोष्ट आहे. आता काल ते आपले काय नाव त्यांचे ते मुंबईचे देवरा मिलिंद देवरा. आता देवरा काँग्रेस बरोबर आहेत. काँग्रेस उद्धवजी ठाकरेंबरोबर आहे. शरद पवार साहेबांबरोबर आहे. आता उद्धवजी ठाकरेचा खासदार तिथे अगोदरच निवडून आलेला आहे. म्हणजे ती जागा मागणार. मग आता देवरा कुठे जाणार? तर हे जे अशा काही गोष्टी होत आहेत त्या अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये होणार आहे. नाशिकमध्ये पण तसंच काही नाशिकच्या जागेवर बघू. आता नाशिकवर अजून काही चर्चा सुरू झालेली नाही. ज्यावेळेला काही चर्चा होईल त्यावेळेला काय काय. नाशिकच्या साधू महंतांनी मोदींचाही आग्रह धरलाय त्या जागी. नाशिकचे साधू वा का नाही. एकेकाळी यशवंतराव चव्हाण यांना सुद्धा आपण बिनविरोध निवडून दिलं होतं या नाशिकमधून. आणि मोदी साहेब जर आले तर तसा प्रयत्न परत करू आम्ही. सर, भावी काळात आपण केंद्रात जाण्याच्या तयारी? नाही मी असं आहे की माझा पक्ष जो आहे ते जो ठरविल ते. कुठल्याही गोष्टीचा माझा आग्रह नाही. माझा ना मंत्रिपदाचा आग्रह आहे, ना आमदारकीचा आग्रह आहे, ना खासदारकीचा आग्रह आहे. जे पक्ष ठरविल ते. आणि जर उभं राहायचं असेल तर जिथे उभं राहायचं तिथले जे लोक आहेत, कार्यकर्ते आहेत, मतदार आहेत ते ठरवतील ते.